रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण फडणवीसांच्या सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आलाय। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सागर बंगल्यावर पोहोचलेले, तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसंदर्भात या ठिकाणी चर्चेची शक्यता आहे। नारायण राणे देखील केसरकर यांच्या पाठोपाठ सागर बंगल्यावर पोहोचलेले, तर आज दुपारी किरण सामंतही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। त्यामुळे सागर बंगल्यावर आज दिवसभर खलबतं रंगतील, तर तिथं धाराशिव लोकसभेवरून सागर बंगल्यावर बैठक होणार आहे। माजी मंत्री आणि भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर सागरवर आता दाखल झालेले आहेत। ज्या जागांवर तिढा कायम आहे त्या जागांवर आता सागरवरून तोडगा निघणार का, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आपण पाहतोय सध्या सगळ्यांचंच लक्ष हे सागर बंगल्यावर लागलेलं आहे। सागर बंगला आपण म्हणूया की आत्ताच्या सध्याच्या राजकारणातला सगळ्यात एक हॉट स्पॉट झालाय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। जिथं जिथं तिढा आहे तिथं तिथं मात्र सागरवर मंथन होत आहे। त्या तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं त्या जागेवर आता मार्ग काढण्याच्या दृष्टीनं सागरवर मंथन होत आहे। पण सागरवरून तोडगा आज तरी निघणार आहे का, विशेषतः कोकण आणि धाराशिवच्या बाबतीत? निश्चितच लागवी सुरुवातीला मी एक दुरुस्ती करतो। केंद्रीय मंत्री नारायण राणे आज नव्हे तर काल सागर बंगल्यावरती येऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गेलेले होते। मंत्री दीपक केसरकर काही वेळापूर्वी आले, त्यांनी चर्चा केली आणि ते निघालेले आहेत। आज दुपारी याच रत्नागिरी सिंधुदुर्गमधून इच्छुक उमेदवार आहेत जे किरण सामंत, ते सुद्धा दुपारपर्यंत येतील। आज एकंदरीत माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या अंत्यविधीसाठी ते अलिबागमध्ये आहेत, तिथून ते या ठिकाणी येणार आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटतानाच दुसरीकडे धाराशिवचा एक तिढा कायम होता। जे राणा जगजितसिंह पाटील आहेत ते धाराशिवमधून इच्छुक आहेत, भाजपचे आमदार आहेत। राष्ट्रवादीमधून ते भाजपमध्ये आलेले होते। आता राष्ट्रवादी या जागेवर क्लेम करत असल्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की राणा जगजितसिंह पाटील यांनी घड्याळावरती निवडणूक लढावी, मात्र पाटील यांनी स्पष्ट नकार दिला, मी लढलो तर कमळावर लढेल, अन्यथा लढणार नाही। आणि या संदर्भातील काल एक बैठकही साखर भवनमध्ये पार पडलेली होती, त्यामध्ये खुद्द मंत्री राणे सावंतही होती, ज्यांच्या नावाची चर्चा धाराशिवमधून होत आहे। तिसरीकडे संभाजी पाटील निलंगेकर जे माजी मंत्री आहेत भाजपचे, त्यांनीही या ठिकाणी लढण्याची तयारी दाखवली होती। त्यामुळे राजा जगजितसिंह पाटील आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात संभाजी पाटील निलंगेकरही पोहोचण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत या संदर्भात चर्चा होईल। तिसरी महत्त्वाची जागा म्हणजे शिरूरच्या जागेवरतून आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून ही जागा लढण्याची तयारी दाखवली। मात्र गेल्या निवडणुकीमध्ये याच ठिकाणचे जे पुणे जिल्ह्याचे माजी सभापती आहेत मंगलदास बांदल यांनी त्यांच्या पराभवामध्ये मोठा वाटा उचलला होता, अमोल कोल्हेंना मदत केली होती। ते मंगलदास बांदल आता सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत, त्यांची अशी ही चर्चा सुरू आहे। त्यामुळे शिरूरमधला तिढा सोडवण्याचं कामही सागरवर आहे। याशिवाय धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि शिरूर सोडला तर चौथा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे बारामती आहे। हर्षवर्धन पाटील त्यांचे कार्यकर्ते सातत्याने नाराजी व्यक्त करत आहेत, अजित पवार गटाकडून होणारे थ्रेट असतील। त्यामुळे आता अजित पवार गटातील नाराजी दूर करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनाही बोलवण्यात आलेलं आहे। दुपारनंतर ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत येतील आणि त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत ते हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मेळाव्यामध्ये इंदापूरला रवाना होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच राज्यातील जे महत्त्वाचे तेढ असलेले महायुतीतील मतदारसंघ आहेत त्यांचं मंथन जे आहे ते याच सागर अर्थात मेघदूत या दोन्ही बंगल्यांना जोडून असलेला बंगला आहे याच ठिकाणी होणार आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर महायुतीमधील तेढ येत्या 2 दिवसांमध्ये सुटण्याची दाट शक्यता आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला रिपब्लिकन पक्ष जो आहे, रिपाई जो आहे, त्याचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सुद्धा काही वेळामध्ये दुपारी 2 नंतर त्यांना वेळ देण्यात आले, ते सुद्धा या ठिकाणी येतील, कारण रिपाईने 2 जागा महायुतीकडे मागितलेल्या आहेत। सध्याचा शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच जागांचा तेढ पाहता सध्या तरी रिपाईला जागा सुटण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे रामदास आठवले यांच्याशी चर्चा करताना नेमका काय सुवर्णमध्य फडणवीस काढतायत याकडे सर्वांचं लक्ष असेल। त्यामुळे एकूणच महायुतीमध्ये सध्या केंद्रबिंदू ठरलेला आहे तो हाच सागर बंगला आणि देवेंद्र फडणवीस लागवी। निश्चित चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाची सविस्तर माहिती करता। सागरवर आणखीन काय घडामोडी करतायत, तिढा सुटतोय का, नेमका मार्ग कसा काढला जातोय, या सगळ्या संदर्भात वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।